राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनावर सुरेंद्र पांडे यांच्याकडून पुष्पवृष्टी. स्वयंसेवक आणि नागरिकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त नागपूरमध्ये ऐतिहासिक पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले. संघाची जन्मभूमी असलेल्या नागपूरमध्ये प्रथमच महत्त्वाच्या मार्गावर या भव्य सोहळ्याचे आयोजन झाल्याने स्वयंसेवक आणि नागरिकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते. शहरातील विविध भागांतील स्वयंसेवक मोठ्या संख्येने पारंपरिक गणवेशात सहभागी झाले होते. या प्रसंगी भाजप उत्तर भारतीय मोर्चाचे प्रदेश महामंत्री सुरेंद्र पांडे यांनी महाराजबाग चौकात पथसंचलनाचे स्वागत करत स्वयंसेवकांवर पुष्पवृष्टी केली. त्यांनी रस्त्याच्या कडेला उभे राहून स्वयंसेवकांना ध्वजप्रमाण करत अभिवादन केले. पथसंचलनातून संघाच्या वैचारिक कार्याचा, शिस्तीचा आणि सामाजिक बांधिलकीचा प्रभावी संदेश लोकांपर्यंत पोहोचविण्यात आला. पथसंचलनाचे दृश्य पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने रस्त्याच्या कडेला गर्दी केली होती. स्वयंसेवकांचा दिमाखदार ताळमेळ, शिस्तबद्ध चाल व घोषवाक्यांनी वातावरण भारावून गेले. अनेकांनी या ऐतिहासिक क्षणाचे छायाचित्रण आणि व्हिडिओ चित्रण आपल्या मोबाईलमध्ये टिपून ठेवले. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त झालेले हे पथसंचलन केवळ संघाच्या योगदानाचा गौरव करणारे ठरले नाही, तर संघाच्या आदर्श, संस्कार आणि कार्यपद्धतीचा परिचय नागरिकांना घडवणारे ठरले. या सोहळ्यामुळे नागपूरकरांना अभिमानाची जाणीव झाली असून शताब्दी वर्षाचे औचित्य साधत शहरात एकात्मतेचा आणि उत्साहाचा सुंदर संदेश देण्यात आला. कॅमेरामन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद. महाराष्ट्र की फेवरेट प्राजक्ता माली करेगी दोपहर 12 बजे महल रोकड़े ज्वेलर्स की ग्रैंड ओपनिंग. सुबह 6 बजे सिल्वर और गोल्ड की ज्वेलरी मेकिंग चार्जेस पर मिलेगा फ्लैट 60% ऑफ. जैसे जैसे घड़ी आगे बढ़ती जाएगी ना, वैसे वैसे 5% डिस्काउंट कम होता जाएगा. दोपहर 12 बजे से मिलेगा फ्लैट 30% ऑफ. डायमंड ज्वेलरी की मेकिंग चार्जेस पर मिलेगा 100% ऑफ. और इस सेलिब्रेशन में लगाएंगे 4 चांद सोनाली कुलकर्णी के साथ शाम 5 बजे.